काही प्रश्न विचारेन मी तुला. तर तुझ्या आयुष्यात त्या गोष्टी तुला किती गोल्डन वाटतात किंवा ते सोनेरी क्षण तू माझ्यासोबत शेअर करायचे. तर पहिला प्रश्न, तुझ्या आयुष्यातला आत्तापर्यंतचा सोनेरी दिवस कोणता असं तुला वाटतं? काय रेखाजींची भेट आणि त्यांनी दिलेली साडी हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात सोनेरी क्षण आहे. ओके. तुला आजवर मिळालेली गोल्डन कॉम्प्लिमेंट? बापरे, असं एका वाक्यात सांगणं अवघड आहे. किस्सा पण सांगू शकतेस तू. अशा खूप आहेत दर्शना, खूप आहेत. म्हणजे गोल्डन मोमेंट, गोल्डन कॉम्प्लिमेंट खूप आहेत. पण तरीसुद्धा जर आपण अगदी सुरुवातीच्या काळातली जेणेकरून आपल्याला प्रोत्साहन मिळतं ना, ती एक मोमेंट मी तुला सांगावीशी वाटते. जेव्हा दूरदर्शनवरनं मी लागली वाट आणि हसत खेळते कार्यक्रम करायचे आणि ट्रेननी प्रवास करायचे, तर असेच बसले होते तर एका गावच्या बाईनी मला ओळखलं आणि ती म्हणली की अरे ही नाही का ती तिच्या नवऱ्याशी भांडत असते बाई टीव्हीवर, ही तीच आहे. तर हे काही तिने मला दिलेली कॉम्प्लिमेंट आणि तिने मला घेतलेलं जवळ घेतलेलं ते मला अजूनही आठवतं. अजून एक गोल्डन कॉम्प्लिमेंट मला तुला सांगावीशी वाटते. मी नवीन गाडी घेतली होती आणि काहीतरी घरात खट्टू झालं होतं. मी तुला म्हणल्याप्रमाणे डोळ्यात पाणी आलं होतं माझ्या. आणि त्या दिवशी नेमकी ना मी पर्स घ्यायची विसरले होते पैशांची आणि मी ड्राईव्ह करतोय तेवढ्यात एक सिग्नलवर उभे असतात तृतीयपंथी, तो माझ्या जवळ आला. त्याने माझी पैसे मागितले. म्हटलं मी पाकिट नाही लाईव, पैसे नाही आहे मेरे पास, असं मी त्याला सांगितलं. तर त्याच्यावर त्याने डोळ्यातलं पाणी बघितलं तर तो मला म्हणाला की ठीक आहे पैसा नाही लेकिन जो आंखों में है वो तो दे दे. मग त्याला डोळ्यातलं पाणी माझ्या हवं होतं. तर ते म्हणजे मी कधीच नाही विसरू शकत. मी तर अक्षरशः बाजूला गाडीत केली आणि रडले. मग कदाचित मी मोकळे व्हावे यासाठी परमेश्वराने त्याला धाडलं असावं की जो आंखों में है वो तो दे दे. आणि मला हसू आलं अक्षरशः. तर ह्या काही गोल्डन मोमेंट आहेत ज्या कधीही न विसरण्यासारख्या. ओके. आयुष्यातली तुझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती कोण आहे? माझं पोट्टं आणि अभिनय आणि माझी एक मैत्रीण अर्चना आणि पॅडी कांबळे. वाव. नवऱ्याला तर काय. एक व्यक्ती जिच्याकडे बघून तू अजून सुद्धा खूप इन्स्पायर होतेस? अर्चना ठावरे. ओके. तुझ्यासाठी आजवरचा लाईफ चेंजिंग डिसिजन कोणता होता? लाईफ चेंजिंग ऑफकोर्स हास्यजत्रा सोडणे. मी कधीही आत्तापर्यंत माझ्या कुठच्याच कार्यक्रमांना किंवा येणाऱ्या कामाला नाही म्हटलं नाही. सो पहिल्यांदा मी आयुष्यात काहीतरी एवढं चालतं चांगलं काम बाजूला सारून अशा ठिकाणी उतरत होते की जिथे माहिती नाही काय पुढे होणार आहे. सो दॅट इज माय लाईफ चेंजिंग निर्णय. बाकी लग्न बिग्न हे पोराचं वगैरे सगळं होत असं, पण करिअरिस्टिक म्हटलं तर हा माझ्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा निर्णय होता. ओके. तुझ्या आत्तापर्यंतची सगळ्यात जवळची भूमिका कोणती आहे? एक सांगायची का दोन का असं काही नाही? असं काही नाही, अनलिमिटेड सांग. सगळ्यात जवळची. माझ्यासाठी जवळची म्हणजे लाजू होती, म्हणजे शेजारी पक्के शेजारी मधली, आणि आंबट गोड मधली दया, आणि आता रागिणी. ह्या 3 भूमिका माझ्या अतिशय लाडक्या आहेत. ओके. शेवटचा प्रश्न, तू साकारलेली आत्तापर्यंतच्या भूमिकांपैकी कोणती भूमिका तुला पुन्हा एकदा करायला आवडेल आणि का? परत म्हणजे शांतेचं कार्टन मधली नाटकामधली शांता करायला पुन्हा आवडेल, तू आता जी आता मी करतेच आहे. त्यामुळे मला आवडेल ते नाटक करायला पुन्हा एकदा.